बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. संत देशमुख हे हत्या प्रकरण ताजं असताना बीड जिल्ह्यात आता अजून एक प्रकरण समोर आलं. बीड जिल्ह्यात स्वराज्यनगर भागात गुरुवारी 14 मार्चला एका शिक्षकाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारात एसीच्या ग्रिलला गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षक धनंजय नागरगोचे यांनी फेसबुकवर 9.5 तासात तब्बल 6 वेगवेगळ्या पोस्ट केल्या. रात्री 9:15 वाजता शेवटची फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपलं जीवन संपवलं. या पोस्टमध्ये शाळेचे संचालक मुंडे यांच्यावर विविध गंभीर आरोप केले. नागरगोचे यांनी 14 तारखेला दुपारी 12:16 पहिली पोस्ट केली होती. यानंतर पुढच्या 9.5 तासांत त्यांनी फेसबुकवर एकूण 6 पोस्ट केल्या. या पोस्टमधून त्यांच्या मनात मुंडेंबाबत किती दहशत होती हे दिसून येते. त्यांनी एका पोस्टमध्ये मुंडे मला हलाल करून मारतील, त्यांच्या हातून मारण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 3 मुंडेंचा देखील पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त विक्रम बाबूराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे आणि अतुल विक्रम मुंडे हेच जबाबदार असतील. या व्यक्तींना जर आवर घातला नाही तर माझ्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यांनी मला गाठलं तर हे माझे हाल करून मला मारतील, अशी भीती नागरगोचे यांनी एका पोस्टमध्ये व्यक्त केली. आत्महत्या करण्याआधी नागरगोचे किती दडपणाखाली होते हेच यातून दिसून येत होतं. आपण मेल्यावर न्याय मिळेल की नाही हे कोणी पाहिलं आहे. यांच्या हातून हलाल होऊन मारण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं. या मोठ्या लोकांच्या हातीखाली नोकरी करण्याची एवढी मोठी सजा मिळेल काय माहिती. मला माफ करा, असं नागरगोचे यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं. 14 तारखेला रात्री 9:40 नागरगोचे यांनी आपल्या 3 वर्षांच्या मुलीला उद्देशून शेवटची भावनिक पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर काही वेळातच त्यांनी मृत्यूला कवटाळलं. अखेरच्या पोस्टमध्ये नक्की ते काय म्हटले होते ते पाहूयात. श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर. मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाहीये. बाळा, मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला 2 रुपयांना देखील फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज देखील घेतलं नाही. श्रावणी बाळा, शक्य झालंच तर तुझ्या बापूला एकदा माफ कर, कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही. तुझं वय आहेस तरी किती, 3 वर्ष. तुला काय कळणार. ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना बापू कधीच कळला नाही. बाळा, बापूनं कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगलंच वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातूनच खूप छळ लावला आहे. विक्रम बापूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हलाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष काम करतोय, मला अजून पगार नाही, आता पुढे काय करायचं. त्यावर विक्रम बाप्पा मला म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इथून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलोय. काय करू, माझ्यापाशी कोणता पर्यायच या लोकांनी ठेवला नाही. बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी, मला माफ कर. मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही. तरी पण शक्य झालंच तर जेव्हा तुला कळेल तेव्हा मला माफ कर. आता मी थांबतो, खूप त्रास होतोय मला, अशी पोस्ट लिहून नागरगोचे यांनी आत्महत्या केली.